धुळे मालेगाव रोडवरील एचडीएफसी बँकेच्या एटीएमवर चोरट्यांचा अयशस्वी डल्ला. धुळे शहरातील मालेगाव रोडवर रामवाडी परिसरात हॉटेल गौरवच्या बाजूला असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएमवर अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना आज पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडली. 3 ते 4 चोरट्यांनी पिकअप वाहन आणून एटीएमच्या पुढील काचा फोडल्या. त्यानंतर दोरखंडाच्या सहाय्याने एटीएम मशीनला बांधून ओढत मशीन पिकअप गाडीत टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यल्लम्मादेवी मंदिराजवळील स्पीड ब्रेकरवर पिकअप वाहन उधाळल्याने गाडीतून एटीएम मशीन खाली पडली. त्यामुळे चोरटे एटीएम मशीन घटनास्थळीच सोडून पळून गेले. एटीएम फोडण्याची माहिती तत्काळ मुंबई येथील संबंधित कार्यालयाला मिळाली. त्यांनी देखरेख करणारे योगेश पाटील यांना घटनेची माहिती दिली. योगेश पाटील हे नगावबारी परिसरात राहतात. त्यांनी तातडीने मोटरसायकलवरून मालेगाव रोडकडे जात असताना वाटेत पोलिसांना तसेच 112 डायलवर घटनेची माहिती दिली. तोपर्यंत पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. यल्लम्मादेवी मंदिराजवळ एटीएम पडलेली असताना मोहाडी पोलिसांची गाडी तेथे आली. तेथील रखवाली करणाऱ्या वॉचमनने पोलिसांना येथे एटीएम पडली आहे ती घेऊन जा अशी माहिती दिली. त्यानंतर रात्रीच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तसेच एलसीबीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मंदिराजवळ पडलेली एटीएम मशीन उचलून पुन्हा मूळ एटीएमच्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आली. आज सकाळी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन एटीएमची पाहणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच रात्रीच एएसआय नंदू विस्पुते, हेकॉंग रवी राठोड, हेकॉंग जब्बार शेख, कुंदन पाटील, हिमांशू ठाकूर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. हॉटेल गौरवच्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.